नंतर नाच रे मोरा असेल किंवा मी माझा हरपून बसले ग, ही सुद्धा अनेक गाणी आहेत. चित्रपट समीक्षक आपल्यासोबत आहेत दिलीप ठाकूर. अ, सर, आशा भोसले यांचं निधन झालंय, काय सांगाल? गोष्टी आहेत. गायकीबद्दल तर आपण म्हणतोच, म्हणजे एक मोठी वाटचाल म्हणजे रसिकांच्या किंवा चित्रपट संगीत शौकीनांच्या किंवा ज्यांना गाण्याची आवड आहे अशा कमीत कमी एक जवळपास 5-6 पिढ्या का त्यांनी जे आपल्या गायकीने म्हणजे भक्तिगीतांपासून ते लावणी गीतापर्यंत किंवा प्रेमगीतापासून ते क्लब डान्स पॅनच्या गाण्याने जी व्हरायटी त्यांनी आपल्याला ऐकवली आणि प्रत्येक गाण्याचं व्यक्तिमत्व आपल्या गायकीतून आपल्या समोर मांडलं. म्हणजे ते गाणं जेव्हा आपण नुसतं रेकॉर्डवर ऐकतो त्यावेळेला ते गाणं पडद्यावर कुठल्या अभिनेत्रीने साकारलं असेल हे जे आपल्याला त्यांच्या गायकीमधून जे इम्प्रेशन किंवा एक्सप्रेशन मेलोडी किंवा त्या गाण्याचा भावार्थ जो मिळत राहिला, मला वाटतं आशाजींचं वेगळे पण ते होतं. पण आणखीन एक गोष्ट आहे की मला आठवतंय की साधारण एक 12-13 वर्षापूर्वी त्यांनी महेश कोटियाल या दिग्दर्शकाच्या माई चित्रपटामध्ये सुद्धा भूमिका केलेली आणि ती भूमिका अशी होती की अल्मायदर झालेल्या 64 वर्षाच्या स्त्रीची भूमिका त्यांनी वठवली होती आणि जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्या चित्रपटाची पत्रकार परिषद होती. चित्रपटामध्ये राम कपूर आणि पद्मिनी कोल्हापूर यांच्या भूमिका होत्या आणि आशाजीने चित्रपटामध्ये भूमिका साकारणं हे त्यावेळेचं किंवा त्यांच्या एकूणच वाटचालीतलं एक मोठं वेगळं वैशिष्ट्य होतं. मुलाच्या आग्रह खातीर त्यांनी ते भूमिका साकारलेल्या आणि त्यावेळेला त्यांनी बोलताना अलीकडच्या चित्रपट संगीतातून एक्सप्रेशन मेलोडी म्हणजे गायकीचा जो भावार्थ आहे तो हरवलेला आहे. बरोबर आहे दिलीप ठाकूर सर.